ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मिस प्रिया आणि साक्षीच्या स्टेटमेंट्समध्ये इतका तफावत आहे, कारण विलासचा खून साक्षी शिखरे यांनी केलेलाच नाही आहे. विलासचा खून केला आहे मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांनी, असं म्हणतो आता अर्जुन. तर सगळ्यांनाच आता धक्का बसतो हे ऐकून. तर सगळ्यांना शॉकच बसतो, म्हणजे हे काय चाललंय म्हणून. आणि साक्षी आणि महिपत मात्र खूपच खुश होतात. दामिनी तर खूपच खुश होते ऐकून. अर्जुन, तू मी खून केलेलं नाही अर्जुन, तू डोक्यावर पडलायस का काय, काय बोलतोयस तू, असं म्हणते आता प्रिया. डोकं फिरलंय का तुझं? नाही 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 नाही, मी खून केलेला नाहीये, असं म्हणते आता प्रिया. घाबरून घाबरून बोलते बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना म्हणते, अर्जुन तर भलताच बोलतोय, खून तन्वीने कसं केलेलं असेल, असं म्हणते आता कल्पना प्रतापला. मला पण धक्काच बसला, असं म्हणतो प्रताप. पण कल्पना, आता आपल्याला काही माहित नाहीये, आपल्याला एकच काम आहे, आता अर्जुन जे सांगतोय ते आपण ऐकायचं, असं म्हणतो आता प्रताप. ऑब्जेक्शन युअर ऑनर, असं म्हणतो आता रविराज. असे बेछूट आणि बिनबुडाचे आरोप ह्या आधी मी कोर्टात कधीच ऐकलेले नाही आहेत, असं म्हणतो आता रविराज. तर प्रिया मात्र खूप रडायला लागते. एक आरोपीवरचा आरोप सिद्ध करता येत नाहीये म्हणून एका आय विटनेस मध्ये उभं केलं जातंय, हा का पोरखेळ चाललाय का, असं म्हणतो आता रविराज. तर आता मैपत म्हणतो, पोरखोळ असू देत नाही तर काहीतरी असू देत, अर्जुन सुभेदारनं त्या प्रियाला अटकवलं ना तर तू सुटशील ना पुरी, असं म्हणतो आता मैपत साक्षीला. पण मला एक वेगळीच भीती वाटते यांना, असं म्हणते आता साक्षी. हे सगळं जरा वेगळ्या दिशेने जात आहे, असं म्हणते साक्षी. काय तर वेगळं कारण आहे, का करत असेल अर्जुन असं, असं म्हणते आता साक्षी. बघू थांब, असं म्हणतो आता मैपत. ॲडव्होकेट किल्लेदार, मी पुराव्यांशिवाय खरंच कधी काही बोलत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, असं म्हणतो आता अर्जुन. मिलॉर्ड, खुणाच्या रात्री बद्दल ह्या कोर्टात जे काही बोललं गेलंय ते सगळं खोटं होतं, असं म्हणतो होता अर्जुन. खुणाच्या रात्री काय घडलं ते सादर करण्यासाठी मला कोर्टाची परमिशन हवी, असं म्हणतो होता अर्जुन. आणि जे काय मला सांगायचंय ते बहुतेक शब्दांनी सांगता येणार नाही, तो त्यासाठी मी आणि माझे असिस्टंट ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तुम्हाला सगळे ॲक्ट करून दाखवणार आहोत, विथ युअर परमिशन मिलॉर्ड, असं म्हणतो होता अर्जुन. परमिशन ग्रांटेड, असं म्हणतात जज. तर आता चैतन्य येतो. मिलॉर्ड, आम्ही दोघे असे वाटत नसतो तरी मी साक्षी शिखरे आणि चैतन्य प्रिया मधुकर, असं म्हणून सांगतो आता अर्जुन. सुरू, असं म्हणतो अर्जुन. साक्षी प्रियाच्या मागोमाग आश्रमाच्या आत आली. साक्षी, तू श्रेया इथे आश्रमात काय करतेयस, असं म्हणतो आता चैतन्य. मी तुला पैसे दिले होते, असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन साक्षीचा किरदार करतोय आणि चैतन्य मात्र प्रियाचा. ते तू ठेव तुझ्याकडेच, मला माझे पैसे पाहिजेत आजच्या आज, आताच, असं म्हणतो आता अर्जुन. आता माझ्याकडे पण पैसे नाही आहेत, असं म्हणते आता प्रिया, म्हणजे चैतन्य. तर कळतच नाही लोकांना काय चाललंय ते म्हणून. रविराजला वैताग येतोय, म्हणजे या बावट रविराजला ह्या प्रियाचं कारस्थान अजून माहित नाही, त्याची मुलगी नाही, आणि ह्याला ह्याचा बावटपणा वाटतोय अर्जुनचा. म्हणजे काय दाखवलंय प्रेक्षक हो खरंच. तर आता चैतन्य म्हणतो, मी आता कुठून देऊ पैसे, आणि आता कोणी नाही पण आहे आश्रम मध्ये पैसे देण्यासाठी, असं म्हणतो आता चैतन्य. म्हणजेच तो आता प्रिया झालाय ना, तर तो म्हणतो असं, आश्रमात कोणीच नसणार आहे हे मला माहितच होतं, असं म्हणते आता, असं म्हणतो आता अर्जुन साक्षी म्हणून. आणि तिची तिकीट सुद्धा मीच काढली आहे, हा उपकार विसर तू. मग चैतन्य म्हणजेच प्रिया म्हणतो की मग एवढंच होतं तर नव्हतं काढायचं सिनेमाचं तिकीट. नाही नाही चैतन्य, असं म्हणतो होता अर्जुन. प्रियाला तिकीट फुकट मिळाली, असं म्हणतो अर्जुन. आणि फुकट मिळालेल्या कोणतीही गोष्ट त्याला द्यायची नको होती ना, म्हणणारच नाही प्रिया, असं म्हणतो होता अर्जुन. ऑब्जेक्शन ऑर ऑनर, असं म्हणते आता दामिनी. एक्झॅक्टली काय चाललंय, हे कोर्ट आहे, नाटकाचं थिएटर नाही, असं म्हणते आता दामिनी. ह्या दोन मोठ्या वकिलांचा हा अभिनय आम्ही का बघायचा, असं म्हणते आता दामिनी. ऑब्जेक्शन सस्टेंड, असं म्हणतो आता जज. सुभेदार, असं म्हणते आता दामिनी. जज आता अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार प्लीज मुद्द्यावर या. तर अर्जुन म्हणतो शुअर चैतन्य, थँक्यू, असं म्हणतो आता अर्जुन. माझा मुद्दा तोच आहे मिलॉर्ड, जे ॲडव्होकेट किल्लेदार आणि ॲडव्होकेट देशमुख कधीपासून सांगतायत की त्यांना हे पोरकट आणि हास्यास्पद वाटत आहे. मिलॉर्ड, पण मला एक गोष्ट कळत नाही, असं म्हणतो अर्जुन. साक्षी शिखरेने प्रियाला पैसे दिले होते, पण प्रियाने ते पैसे साक्षीला परत दिले नाहीत, म्हणून साक्षी खूप रागावली होती आता प्रियावर. तरी सुद्धा साक्षीने प्रियासाठी आणि सगळ्या लोकांसाठी तिकीट्स काढून दिले का, असं म्हणतो अर्जुन. आणि प्रिया थिएटरमध्ये जाताना साक्षी शिखरेने पैसे मागण्यासाठी आश्रममध्ये गेली होती, आणि त्याच वेळेला बघा ना योगायोग, त्याच वेळेला प्रियाच्या पोटात दुखलं आणि ती आश्रमात जाते परत, असं म्हणतो अर्जुन. पण इथे एक पॉइंट मिसिंग आहे, असं म्हणतो अर्जुन.
प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये प्रिया म्हणाली आहे की प्रिया आणि विलास एकत्र आश्रमात आले होते. पण बघा ना, साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेख सुद्धा नाही आहे असं म्हणतात अर्जुन. ॲडव्होकेट देशमुख ह्या कोर्टात नाटक सुरू आहे, पण ते नाटक मी आणि चैतन्य नाही करत आहोत. ते नाटक प्रिया मधुकर आणि साक्षी शिखरे करतायत मिलॉर्ड असं म्हणतात अर्जुन. त्या रात्री जे काय घडलं होतं अगदी सुरुवातीपासून ते सगळं प्लॅनिंग ह्या दोघींनी मिळून केलंय मिलॉर्ड असं म्हणतात अर्जुन. तर आता खळबळ माजते पुऱ्या कोर्टामध्ये आणि सगळे बोलायला लागतात काय म्हणून. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आता जज सगळ्यांचा आवाज ऐकून. कोर्टात शांती राखावी प्लीज असं म्हणतो आता जज. ॲडव्होकेट सुभेदार प्लीज कंटिन्यू असं म्हणतो आता जज. तर अर्जुन आता प्रियाकडे जातो तर प्रिया मात्र घाबरते खूप. मी अभिनय करत नाहीये असं म्हणते आता प्रिया. त्या रात्री जे काय घडलं ते कोर्टाला मी सगळं सांगितलंय. असं खोटा खुण्याचा आळ मी माझ्यावर घेणार नाही आणि विलासा किंवा कुणाचाही खून करून मला काय मिळणार होतं असं म्हणते आता प्रिया. पैसा असं म्हणतो आता अर्जुन. प्रिया मॅडम पैसा असं म्हणतो आता अर्जुन. आणि तुम्ही तर पूर्वीपासूनच पैशांच्या लोभी आहात असं म्हणतो आता अर्जुन. बरेच किस्से ऐकलेत मी तुमचे. आश्रमात असताना खूप पैसे चोरलेत तुम्ही. कुसुमताईच्या पर्समधून तर देवासमोर ठेवलेले पैसे किंवा इतर लोकांचे पैसे चोरलेत तुम्ही असं म्हणतो आता अर्जुन आश्रमातल्या. दादा अर्जुनला थांबव ना असं म्हणतो आता नागराज रविराजला. खुनाचा आळ तर खोटाच आहे, चोरीचा आळ तरी का येऊ द्यायचा आपण. तर रविवार असं म्हणतो आता नागराज. तर रविराज म्हणतो आश्रमातले मधुभाऊ आणि कुसुम इथेच आहेत. हा अर्जुन त्यांच्याकडून साक्ष काढून घेऊ शकतो आणि चोरीची गोष्ट जर खरी ठरली ना तर आपण तोंडावर पडू असं म्हणतो रविराज. आणि तुमच्या लोभी स्वभावाचं उत्तम उदाहरण सांगू तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. जेव्हा मैपत शिखरे आणि साक्षी शिखरे आश्रम विकत घेण्यासाठी आश्रमात आले होते ना तेव्हा सगळ्यांनी नकार दिला होता, पण फक्त तुम्ही मिस प्रिया मधुकर आश्रम विकण्याची तयारी दाखवलीत असं म्हणतो आता अर्जुन. बरोबर बोलतोय ना मी असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रियाला आठवतंय फ्लॅशबॅकमध्ये की कसं तिने मधुभाऊला म्हटलेलं असतं, हे बघा 10 लाख आपल्याला इतका उपयोग होईल ना ह्या पैशांचा, तर विचार करा ना असं म्हटलेली असते ना ती. तर ते आठवतं तिला. साक्षी मात्र खूप खुश होते हे सगळं बघून. मधुकर पाटील तुम्हाला काही बोलायचं आहे ह्याच्याबद्दल असं म्हणत होता अर्जुन. हो असं म्हणतात मधुभाऊ, मला काहीतरी सांगायचं आहे. तर जज म्हणतात मधुकर पाटील आपण कटघऱ्यात येऊन आपलं म्हणणं मांडावं असं म्हणतात होता जज. हो हे खरं आहे असं म्हणतात मधुभाऊ. मैपत शिखरे आश्रमात येऊन गेल्यानंतर प्रिया माझ्याकडे आली होती आणि तिने मला सगळं सांगितलं होतं की आपल्याला आता हा आश्रम विकायला हवा असा सल्ला दिला होता तिने असं म्हणतात होता मधुभाऊ. पण आम्हाला कुणालाच ते काही पटत नव्हतं, कारण तो आमच्यासाठी नुसता आश्रम नव्हता, बिल्डिंग नव्हती किंवा जमिनीचा तुकडा नव्हता. आमच्यासाठी घर होतं ते असं म्हणतात मधुभाऊ. आम्ही सगळेच भावनिकदृष्ट्या त्यात गुंतलेलो होतो असं म्हणतात मधुभाऊ. पण प्रियाच्या मते ती सोन्याची खाण होती असं म्हणतो आता मधुभाऊ. तर आता प्रियाला आठवतं सगळं. त्या दिवशी ती मुलगी आली होती ना आश्रम विकत घेण्यासाठी, हा आश्रम तिला विकून टाका असं म्हटलेली असते ना प्रिया. सगळं आठवतं आता तिला. चांगली संधी आली आहे, हा आश्रम करोडो रुपयाला विकून टाकूया आणि जी काय अमाऊंट येईल ना त्यातून आम्ही टॅक्स वगैरेचे पैसे भरून टाकू असं म्हणते आता प्रिया. आणि उरलेली रक्कम आपल्या सगळ्यांमध्ये वाटून घेऊयात असं म्हणते आता प्रिया. जे हवं म्हणजे आपल्याला जे हवं ते करायला मोकळे असं म्हटलेली असते ना प्रिया. ते आठवतं तिला आता सगळं. आपण ही जर जागा विकली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील आणि आपण सगळे मालामाल होऊ असं ती म्हणत होती असं म्हणतो आता मधुभाऊ. मालामाल असं म्हणतो आता अर्जुन. मालामाल असं म्हणतो आता अर्जुन. अगदी लहानपणापासूनच मिस प्रिया मधुकर यांना कोणताही मार्ग वापरून मालामाल व्हायचं होतं असं म्हणतो आता अर्जुन. आणि म्हणूनच तिने नेहमीच साक्षी शिखरे यांच्याकडून पैसे घेण्याची सुरुवात केली असं म्हणतो आता अर्जुन. पण मिलॉर्ड ते पैसे कोणत्याही फीसाठी नव्हते असं म्हणतो आता अर्जुन. ते पैसे साक्षी शिखरे यांना आश्रमाची जमीन मिळावी म्हणून होते असं म्हणतो आता अर्जुन. तर आता साक्षी खुश होते आणि मैपत पण हे सगळं ऐकून, आणि दामिनी पण. आणि आता दामिनी म्हणते जे मी करायचं ठरवलेलं होतं ते आता अर्जुनच करतोय. खुणाचा सगळा रोख आता प्रियाकडे वळवतोय. म्हणजे आता साक्षी आपोआपच सुटलेली आहे असं म्हणते आता दामिनी. नाही 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 ते 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 असं म्हणते आता प्रिया. ते फीचेच पैसे होते असं म्हणते आता प्रिया. फीचेच पैसे होते ते असं म्हणते आता प्रिया. अगं तन्वी घरात कशी वागत असेल, पण तिच्यावर चोरीचे खुणाचे आरोप अर्जुन करतोय जरा जास्तच होतोय ना असं म्हणते ताई बावळट पूर्णाची. तर कल्पना म्हणते हो का वागतोय तो असं असं म्हणते आता पूर्णाची. बघा ना घरच्याच माणसाला पोहायला निघालाय हा असं म्हणते आता कल्पना. आणि अशा लोभी प्रियाला विलासने मधुभाऊंना तिजोरी ठेवण्यासाठी दिलेली मोठी रक्कम दिसली असं म्हणतो आता अर्जुन. आणि तोंडाला पाणी सुटलं.
डोळे चमकले. आधी साक्षीकडून पैसे मागत होती. जे पैसे साक्षी तिच्याकडून मागत होती ते देणं तर शक्यच नव्हतं आणि मधुभाऊ आश्रम विकत नव्हते. सो अशा परिस्थितीत खूप पैसे मिळवण्याची संधी तिच्या समोर होती असं म्हणत होता अर्जुन. आणि हेच कारण ठरलं की तिने विलासचा खून केला असं म्हणत होता अर्जुन. तर आता मैपत खूप खुश होतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड असं म्हणतो होता रविराज. तर रविराज म्हणतो असा खुनाचा आरोप करण्याआधी मिस्टर ॲडव्होकेट सुभेदारांनी हे सांगावं की त्यांच्याकडे पुरावे काय आहेत असं म्हणतो रविराज. ॲडव्होकेट किल्लेदार मी तिथे येतोय असं म्हणतो होता अर्जुन. तुम्ही जरा धीर धरा बसा असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड म्हणतात जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो होता अर्जुन. सो प्रिया मॅडम तुम्ही सगळे आश्रमातून सिनेमा बघण्यासाठी निघाला आणि जाताना तुम्ही आणि विलास जरा मागे होता आणि तेव्हा तुम्ही विलासकडनं पैसे मागितले आणि अर्थातच विलासने नकार दिला असेल. पण विलासने च्या लक्षात आलं की प्रिया तिथे पैसे चोरू शकते आणि म्हणून त्यांनी ठरवलं की घरी जाऊन तो पैसे हलवेल, कुठे दुसरीकडे पैसे हलवेल आणि कदाचित प्रियाच्याही लक्षात आलं होतं. म्हणूनच तिने सिनेमात पोट दुखण्याचं नाटक केलं आणि आश्रमात जायला निघाली. पण विलास काय तिला जाऊ देत नव्हता आणि तो सुद्धा प्रियासोबतच आश्रमात गेला असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग जेव्हा ते आश्रमात परत आले तेव्हा पैशांवरून विलास आणि प्रियाचं भांडण सुरू झालं असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यात मधुभाऊ परत आले होते आणि मधुभाऊंनी त्यांचं भांडण थांबवायचा प्रयत्न केला. पण प्रिया तर प्रियाच आहे. तिने मधुभाऊचा अपमान केला आणि म्हटलं की तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणत होता अर्जुन. नाही 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 असं काहीच नाही झालं असं म्हणते आता प्रिया. तुम्ही सगळं रचून सांगताय. बाबा बाबा प्लीज थांबा ना असं म्हणते आता प्रिया रडून रडून. मला माझं बोलणं संपू तरी द्या असं म्हणतो अर्जुन. आणि तोपर्यंत तुमचे वडील आय मीन रिअली सॉरी तुमचे वकील माझे मध्ये काहीच बोलणार नाही तसं म्हणतो अर्जुन. त्या दिवशी काय घडलं होतं ते मला सांगून संपू तरी द्या असं म्हणतो अर्जुन. हां तर प्रिया मॅडम कुठं होतं आपण? हां मधुभाऊ मध्ये आले होते आणि तुम्ही मधुभाऊंचा अपमान केला आणि त्यांना ढकललं पण असं म्हणत होता अर्जुन. तुम्हाला माहित होतं की विलास तर गुंड आहे. तुम्हाला त्याची बॅग दिसली आणि त्याच्यात पिस्तूल दिसली. तुम्ही पिस्तूल काढली आणि विलासवर गोळी झाडली. त्याला धमकी दिली ते पैसे मला दे नाहीतर मी तुला मारून टाकेन. आणि तेवढ्यातच मधुभाऊ मध्ये आले. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण तोपर्यंत विलासला गोळी लागली होती आणि तो मेला होता असं म्हणतो अर्जुन. नाही असं काही नाही झालं असं म्हणते आता प्रिया. विलासला गोळी लागली तेव्हा मी त्यांच्या आजूबाजूला सुद्धा नव्हते. मी कसं सांगितलं तसं मी लपले होते. थोड्या अंतरावर होते. मी जवळ नव्हते असं म्हणते आता प्रिया. तू खोटं बोलतेस प्रिया असं म्हणतो आता अर्जुन. तू सतत लपवण्याचा प्रयत्न करतेस की विलासचा खून साक्षीने केलाय पण खरा खून हे आहे की विलासचा खून तू केलायस असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणतो रविराज. नाही मी आता शांत बसणार नाही आहे युअर ऑनर असं म्हणतो रविराज. माझ्या शिलावर अर्जुन सुभेदार खोटे आरोप करतायत. तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा विचारच करत नाहीयेत. अशा परिस्थितीमुळे तिला काही झालं तर जबाबदार कोण असणार आहे युअर ऑनर असं म्हणतो रविराज. तर बघा प्रेक्षक हो पहिल्या दिवसापासून रविराज प्रियाला काही विचारायलाच देत नाही आणि म्हणतो तिची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे, शारीरिक परिस्थिती ठीक नाही आहे. हे खूप चुकीचं आहे ना. तुमचं मूल जरी असलं आणि त्याने खून केला तर शिक्षा व्हायलाच पाहिजेत. हे काय बावटपणा दाखवलाय रविराजचा. आणि ही तर त्याची मुलगी पण आहे हे कळल्यावर काय होईल. तर आता बरोबर उत्तर देतो अर्जुन त्याला आणि म्हणतो की आणि जर चुकीच्या माणसाला शिक्षा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असं म्हणतो आता अर्जुन. मिलॉर्ड मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलासचा मर्डर केला नाहीये. यांनी मधुकर पाटलांनाही मारण्याचा प्रयत्न केलाय. काय? नाही 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 मी मधुभाऊंना का मारेन असं म्हणते आता प्रिया. कारण त्यांनी तुला विलासचा खून करताना पाहिलेलं होतं. विलास जेव्हा जमिनीवर पडला तेव्हा मधुभाऊ घाबरले आणि त्यांनी तुला येऊन जाब विचारला आणि तू मधुभाऊंवरतीही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण पिस्तूलमध्ये एकच गोळी होती असं म्हणतो अर्जुन. त्यानंतर तिथलाच एक फ्लावर पॉट उचलला आणि मधुभाऊंच्या डोक्यावर वार केलास आणि मधुभाऊ बेशुद्ध पडले असं म्हणतो अर्जुन. खरी गुन्हेगार तू आहेस प्रिया असं म्हणतो अर्जुन. विलासचा खून तू केलायस हे कबूल कर असं म्हणतो अर्जुन. कबूल कर तूच केला असं विलासचा खून असं म्हणतो अर्जुन. नाही नाही सगळं चुकतंय असं म्हणते प्रिया. सगळं चुकतंय असं म्हणते आता प्रिया आणि डोक्याला हात लावते आणि रडायला लागते. आणि मैपत आणि साक्षी मात्र हसायला लागतात. अर्जुन सुभेदार पण यासाठी पुरावे लागतात असं म्हणतो रविराज. पुरावे कुठे आहेत असं म्हणतो तो. तू सांगतोयस ना की ती एक स्टोरी आहे फक्त स्टोरी असं म्हणतो रविराज. एक वकील म्हणून तुला इतका अनुभव नक्कीच आहे की कोर्टात कुणी आलं काही सांगितलं तर कोर्ट लगेच खरं मानत नाही हे माहितीये तुला असं म्हणतो आता रविराज. हे बघ माझ्या मुलीवर केलेला प्रत्येक आरोपाचे पुरावे मला हवेत नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करेल मी तुझ्यावर असं म्हणतो रविराज. बावळट कुठला. मी सगळे पुरावे देणार आहे पण धीर धरा असं म्हणतो आता अर्जुन. रिलॅक्स असं म्हणतो तो.
ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आता जज. कोर्ट आता पुन्हा 15 मिनिटाची विश्रांती घेत त्यानंतर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडील पुरावे मागितले जातील असं म्हणतात आता जज. द कोर्ट इज ॲडजंड असं म्हणून जज साहेब उठून जातात. तर आता आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. पिस्तॉल तुझ्या हातात होती, तू मारलास विलासला, तुला पैसे हवे होते म्हणून तू विलासचा खून केलास, गोळी झाडली असते त्याच्यावर असं म्हणत होता अर्जुन. तर प्रिया नाही नाही नाही, गोळी मी नाही झाडली, गोळी साक्षीने झाडली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय असं म्हणते आता प्रिया. मी कोर्टाकडे एकच विनंती करतो, ह्या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही हा तमाशा आणि गुन्हा करणारच नाही असं म्हणतो आता अर्जुन. तर जज म्हणतात आतापर्यंत आता सादर झालेल्या पुराव्यावरून कोर्ट अशा निर्णयाला आला आहे की तेवढ्यातच आता रिकॅप ही संपतो. तर उद्या खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो एपिसोड, आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.